आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरातील पोलीस ठाण्यांच्या हद्दीमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक राजर्षी शाहू स्मारक भवनात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बोलताना अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार बच्चू यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पारंपरिक उत्साहात गणेशोत्सव साजरा करताना मानवी आरोग्याला धोका पोहोचवणाऱ्या लेसरचा वापर करू नये, डॉल्बीच्या आवाजाची मर्यादा आणि वेळ पाळावी असं आवाहन केलं. मंडळांनी वाहतुकीला अडथळा ठरेल असे मंडप उभारू नयेत, गणेशोत्सव मंडपाच्या आजूबाजूला क्लोज सर्किट कॅमेरे लावावेत अशा सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी गणेशोत्सव मंडळांनी देखाव्यांच्या दरम्यान गर्दी होऊन वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घ्यावी, देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या महिला आणि मुलींसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी अशा सूचना दिल्या. अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू आणि पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्या हस्ते गेल्या वर्षी विधायक पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना सन्मानित करण्यात आलं. यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी देखील काही सूचना मांडल्या. या बैठकीला पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे, श्रीराम कन्हेरकर, गजानन सरगर आदी उपस्थित होते. या बैठकीला कोल्हापूर जिल्हा साऊंड लाईट जनरेटर असोसिएशनचे सागर गवळी यांच्यासह मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.